पुढची बातमी बघूयात। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामधील निलेश चव्हाण याच्या अटकेची इनसाइड स्टोरी बघायची आहे। निलेश चव्हाण हा त्याच्या मैत्रिणीमुळे पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती कळते आहे। निलेश चव्हाण पुण्यामधून पसार झाला तेव्हापासून त्याची मैत्रीण त्याच्या सोबत होती। आपण फिरायला जाऊ असं त्याने त्याच्या मैत्रिणीला सांगून तिला सोबत ठेवलं आणि तिचा फोनही त्याने वापरला। अशातच पोलिसांचा एका व्यक्तीच्या फोनकडे लक्ष होतं आणि त्या व्यक्तीला निलेशने मैत्रिणीच्या नंबरवरून संपर्क साधला। त्यावेळी पोलिसांना निलेशच्या मैत्रिणीचा नंबर मिळाला। तेव्हा निलेश आणि त्याची मैत्रीण दिल्लीमध्ये होते। मात्र दिल्लीमधून निलेश गोरखपूरच्या खासगी बसमध्ये बसला आणि त्याची मैत्रीण पुण्याला परत आली होती। मग पिंपरी चिंचवड पोलिसांनी तिची सुद्धा चौकशी केली, परंतु तिचा या प्रकरणासोबत संबंध नसल्याचे आढळल्यामुळे तिला पोलिसांनी सोडून दिलं। मात्र तिच्याकडून दिल्लीमधून गोरखपूरचा प्रवास केलेल्या खासगी बसच्या संदर्भात माहिती मिळाली आणि तिथेच पोलिसांनी निलेश चव्हाण याला बेड्या घातल्या। नाझीम मुल्ला आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। नाझीम, कशा पद्धतीने या निलेश चव्हाण जो 10 दिवस पोलिसांना गुंगारा देत होता त्याला पकडण्यात आलेलं आहे, त्याच्या मैत्रिणीने हा जो जबाब दिलाय त्या सगळ्या माहितीवरून काय अधिकची माहिती? निलेश चव्हाण गेली 10 दिवस या ठिकाणी फरार होता। 21 ते 30 मे दरम्यान तो कुठं होता याचा तपास केला जात होता आणि या दरम्यानच पहिला ब्रेक थ्रू जो आहे तो पिंपरी चिंचवड पोलिसांना मिळाला होता आणि हा ब्रेक थ्रू मिळाला तो निलेश चव्हाणच्या घटस्फोटित मैत्रिणीकडून। आणि हीच मैत्रीण जी आहे ते पुणे ते दिल्लीपर्यंत निलेश चव्हाण सोबत या ठिकाणी असल्याची माहिती आता समोर आलेली आहे। खरं तर निलेश चव्हाणनं अनेक खबरदारी घेतलेल्या होत्या। त्यामध्ये आपण ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करायचं नाही यासाठी त्याने कॅश बाळगलेली होती। त्याचा मोबाईल कुणालाही ट्रेस होऊ नये यासाठी त्यानं 3 मोबाईल सोबत ठेवले होते। 5 ते 6 सिम कार्ड सोबत होते। स्वतःच्या वाहनानं त्यानं प्रवास केलेला नव्हता, खासगी वाहनासोबत प्रवास केला आणि त्यातलीच आणि ती एक पुढची खबरदारी म्हणजे मैत्रिणीला सोबत घेऊन गेला। खरं तर तिला त्यानं सांगितलं की आपण फिरायला जाऊ, मात्र तिच्या फोनचा वापर तो कुणाशी संपर्क साधण्यासाठी या ठिकाणी वेळोवेळी करत होता। यातच पोलिसांचं काही मित्रांवरती लक्ष होतं। त्यातल्याच एका मित्राच्या फोनवरती या मैत्रिणीच्या फोनवरून फोन आला आणि तिथं पोलिसांना थोडीशी शंका आली। मग ही जी मैत्रीण आहे ती दिल्लीतून या ठिकाणी परत आलेली आहे। दिल्लीतून ज्यावेळेला गोरखपूरच्या बसमध्ये निलेश चव्हाण बसला आणि ती मात्र त्या बसमध्ये बसली नाही, तिनं पुणे गाठला आणि पुण्यात आल्यानंतर पोलिसांनी तिला बोलून चौकशी केली। तिचा या प्रकरणाशी संबंध नाहीये, मात्र तिच्याकडून हे लोकेशन या ठिकाणी मिळालेलं होतं म्हणून निलेश अटकेत आहे। अगदी नाझीम, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।